पणाने लाभ जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत. 1200 रुपये आले तरी आले का पैसे? हो, आले आम्हाला पैसे हो, आले. आज सकाळीच आले 9 वाजता. फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींसाठी आजपासून सुरू करण्यात आला. पण लाडक्या बहिणींसाठी आता वयाची अट. राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या वयानुसार एक नवी यादी तयार केली. आता बहिणींचं वय किती आहे त्यावरून हप्ता ठरणार. बहिणींना काल पैसे जमा झाले. काही बहिणींना 3,000 रुपये तर काही बहिणींना फक्त 1,500 रुपये जमा झाले आहेत. तर काही अशा बहिणी आहेत की ज्यांना 1 रुपया देखील जमा झाला नाही. तर काही बहिणींचे पैसे येऊन बँकेने कापून घेतले आहेत. महिलांमध्ये प्रचंड शंकेचं वातावरण आहे. 3,000 रुपये येणार होते पण 1,500च कसे काय आले. सरकारने निर्णय बदलला. ता वयानुसार मिळणार. राज्य शासनाकडून लाडक्या बहिणींच्या वयानुसार एक यादी तयार झाली. आता तुमचं वय नेमकं किती आहे आणि हप्ता किती मिळेल हे तुम्हाला पाहावं लागेल. काल अचानक 16.5 लाख महिला पात्र असतानाही योजनेबाहेर गेल्यात. काल दुपारी 16.5 लाख बहिणी अशा होत्या की ज्यांना अचानक योजनेतून बाहेर काढण्यात आलं. सर्व नियमात बसत होते या बहिणी पण त्यांच्या एका चुकीमुळे त्या बहिणी बाहेर गेल्यात. आता तुमचं वय नेमकं किती आहे? तुम्ही 21 ते 30 मध्ये आहात, 31 ते 40, 41 ते 50 की 51 ते 60 किंवा शेवटची कॅटेगरी 61 ते 65 मध्ये आहात. यानुसार आता हप्ता वाटप होणार. तुम्हाला अर्जंटमध्ये समजून घ्यावं लागेल. अन्यथा लाडक्या बहिणींसाठी खुश खबर. आज 9 जिल्ह्यात आणि फक्त 12 बँकांमध्ये सर्वात आधी वाटप होणार आहेत. सगळ्या बँकेत पैसे येणार नाही. पोस्ट खात्याचा देखील मोठा प्रॉब्लेम झालाय. तर काही महिलांचं बँक खातं डायरेक्ट बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. जर या बँकेत खाते असेल तर अजिबात पैसे येणार नाही. खाते होणार बंद. मी त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे 37-38 अकाउंट आहेत ते संबंधित बँकेंना संपर्क त्वरित करून त्यांना या अकाउंटमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर वेगळाच झाला पण दुसरा कुठल्या शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये अशा पद्धतीनं आदेश आम्ही दिलेले आहेत. राज्य शासनाकडून 9 जिल्हे आणि 12 बँकांची यादी आलेली आहे. हे पैसे या 9 जिल्ह्यातील तसेच या 12 बँकांमध्ये जमा केले जाणार आहेत. या 9 जिल्ह्यातील महिलांचे जर या 12 बँकांमध्ये खाते असेल तरच तुम्हाला आज 3,000 रुपये जमा होतील. तसेच तुम्ही जर इतर जिल्ह्यातून असाल किंवा तुमचे खाते या 12 बँका सोडून असेल तर तुम्हाला लेट पैसे या ठिकाणी जमा होतील. आता वयाची नेमकं काय अट आहे? तुम्ही 21 ते 30 मध्ये असल्यावर किती हप्ता, 31 ते 40 मध्ये किती असल्यावर साधारणपणे हे तुम्हाला आता समजून घ्यावं लागणार. लाडकी बहीण योजनेसंदर्भात वयाच्या संदर्भात एक नवी यादी जाहीर झालेली आहे. त्या यादीमध्ये काय निकष लावण्यात आले आहेत. सोबत लाडकी बहीण योजनेत 6 मोठे बदल. काल 16.5 लाख बहिणी का बाहेर गेल्या? एक छोटीशी चूक त्यांच्याकडून झाली आहे. ती चूक तुमच्याकडून जरी झाली तरीही तुमचं खातं बंद होऊ शकतो. त्या बहिणी पात्र होत्या, सर्व नियमात बसत होत्या, सगळं ओके होतं पण तरीही लाडक्या बहिणी त्या बाहेर गेल्यात. आज त्या महिला खूप दुःखी आहेत कारण की एका छोट्याशा चुकीमुळे त्या महिला बाहेर गेल्या आहेत. यासोबत वयाची अट नेमकं काय आहेत, कोणत्या वयानुसार पैसे मिळणार, तुमचं वय नेमकं किती आहे आता हे तुम्हाला पाहून घ्यावं लागणार आहे. लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता अर्जंटमध्ये सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या निकषांकरता फार शंका होत्या, फार डाऊट होते. महिलांमध्ये खूप प्रॉब्लेम येत होते. महिलांना वाटत होतं की आता हप्ते बंद होत. त्याबाबत आता स्वतः आदिती ताईंनी स्पष्टीकरण दिले आहे. सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत. 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं. दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं. ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या. हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केले. आजपासून 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत. दररोज 9 जिल्हे असणार आहेत. 6 प्रशासकीय विभागामधून 1-1, 2-2 जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी होणार आहे. आता विभागानुसार कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होईल हे तुम्हाला पुढे सांगण्यातच येणार आहे. कोणत्या 12 बँकांमध्ये हे पैसे येतील. 4 अशा बँका आहेत की त्या योजनेतून डायरेक्ट बाहेर काढण्यात आल्या आहे. तुमचं जर या बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला लगेचच्या लगेच पैसे बंद होणार आहेत. दुसरी गोष्ट, 16.5 लाख महिला काल पात्र असूनही बाहेर गेल्यात. योजनेबाहेर गेलेल्या 16.5 लाख महिलांचं कारण काय आहे ते तुम्हाला आता कोणत्याही स्थितीत जाणून घ्यावं लागेल. पहा,